तर माझे मित्रांनो, मेरे दोस्तों, 13 भाई अक्की आया है शनिवार घूमने के लिए। तो आज करते एक्सप्लोर शनिवार को, लेट्स गो। 22 जानेवारी 1732 रोजी शनिवारवाड्याची वास्तू शांत करण्यात आली आणि दिवस होता शनिवार। अंदर जाने से पहले हमने कर लिया नाश्ता और ट्रैफिक को पार करते हुए अभी जाएंगे अंदर। वाड्याचं वास्तुशांत शनिवारी होतं, त्यामुळे नाव पडलं शनिवार वाड़ा। दोस्त भी मिल गया शनिवार वाड़े में। और इधर ही हमें नित्या भी मिल गया शनिवार वाड़े के बाहर। हा आहे दिल्ली दरवाजा। हा वाडा पुणे शहरातील एक ऐतिहासिक वस्तू आहे। Come on, this is ये place. इंग्लिश में बात करेगा। This is पायऱ्या. दिस इज पायरे नहीं। भारत सरकारने शनिवारवाड्याला 17 जून 1919 रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे। म्हणजे पार करावं लागते का? स्टार्ट. शनिवार वाडा फिरणं चालू आहे, तर चांगले चांगले स्पॉट्स आहे आणि वरून चालावं लागते। खूप सारे झाड आहे, थंडगार वातावरण आहे। या वाड्याला ब्रिटिशांचे निशाणही लागलेले आहे। पुण्याचा पहिला कलेक्टरही इथे राहत होता। त्यानंतर वाड्यात तुरुंग, पंगगृह, पोलिसांची निवासस्थाने होती। 1828 मध्ये वाड्याला आग लागली व खूप साऱ्या इमारती जळाल्या। बचाओ बचाओ, मेरे पीछे गुंडे लगे हैं, मेरे पीछे गुंडे लगे, देखो। और ये है शिवाची कडप्पा, कोई नको सुकू बोमला। पेशव्यांचा दरबार इथेच होता व खजिना पण इथेच होता। बहुतांश खजिना इंग्रजांनी चोरून नेला। ही जागा पाणी साठवण्यासाठी वापरण्यात यायची। हमारे शाही जिल्हे इलाही. तर असा हा शनिवारवाडा आम्ही हसत खेळत एक्सप्लोर केला। येथे येण्यासाठी बसेस अवेलेबल आहे। प्रवेशद्वारासमोर जे स्मारक आहे ते स्मारक आहे पेशवे बाजीराव पहिले यांचं स्मारक आहे। त्यांनीच हा वाडा बांधला। तर माझ्या मित्रांनो, मेरे दोस्तों, अभी हमने पूरा शनिवार वाड़ा घूम लिया है। अगर आपको यहाँ पे आना रहेगा तो गूगल मैप से डालने का शनिवार वाड़ा लोकेशन, आप यहाँ पे बराबर पहुँच जाओगे। बस से पहुँच सकते हो, ऑटो से पहुँच सकते हो, पैदल पहुँच सकते हो, जैसा पहुँचना है पहुँच सकते हो। मैप पे डाल दो, पहुँच जाओगे। ओके, तो मिलते हैं अगले ब्लॉग में जल्द से जल्द। तो बाय, ओके, टाटा। शनिवारवाडा पुण्याची ही एक ओळख आहे व एक ऐतिहासिक ठिकाण आहे व तसेच पुण्याच्या संस्कृतीचे प्रतीक आहे।